नमस्कार. योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत VHNCची बैठक ऑगस्ट महिन्याची आहे. त्यामध्ये विषय घेतलेला आहे डेंग्यू ताप, डेंग्यू फीवर प्रतिबंध व काळजी. आपण डेंग्यू म्हणजे काय, पावसाळ्यामध्ये हा डेंग्यू त्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामध्ये आपण हा विषय घेतलेला आहे. तर डेंग्यू म्हणजे काय, डेंग्यू हा एडिस इजिप्ती डासाच्या चावामुळे होणारा विषाणूजन्य आजार आहे. हा डास प्रामुख्याने दिवसा चावतो आणि स्वच्छ साचलेल्या पाण्यात वाढतो. आपण ज्या आशा सेविका आहेत आपल्या ज्या गावामध्ये आहेत, त्यामध्ये आपल्याला प्रत्येकाच्या घरी जे पाण्याची भांडी असतात किंवा टाक्या असतात, त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी असतं, याच्यामध्ये ते तयार होत असतात. कारण ते पाणी जर आपण 1 आठवडा 2 आठवडा तसंच असेल तर त्यामध्ये ते अंडी घालतात आणि जास्त प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव होतो. तर ना आपण आपल्या हे डेंग्यूचे मच्छर जे आहेत त्याचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण त्यांना सांगत असतो की आठवड्यातनं 1 दिवस कोरडा पाळायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्या मच्छरांपासून जास्त वाढ थांबेल आपल्या गावामध्ये. तर आपण कशामुळे होतो, तो स्वच्छ पाण्यामध्ये त्याचं म्हटल्याचं प्रमाण असतं वाढण्याचं, आणि तो दिवसा चावतो आणि ते आहे ते विषाणूजन्य, म्हणजे तो आजार एक एडिस इजिप्ती डासमुळे होतो. तर त्याची लक्षणं बघूया आपण. त्याची लक्षणे आहेत अचानक ताप, तीव्र डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, सांधे व स्नायू दुखणे, अंगावर लाल पुरळ येणे, मळमळ किंवा उलट्या होणे. ही जी आहेत ते आजार डेंग्यूचं मच्छर एखादा चावला तर त्या व्यक्तीला अशा प्रकारचा लक्षणे असतात. तर अशा ज्या व्यक्तीमध्ये असतील त्या व्यक्तीला आपण आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र जवळच्या तिथे रेफर करायचं आहे. आपण उपकेंद्रामध्ये पाठवू शकतो, आपल्या जवळचं जे काय असेल तिथे आपण त्याला पाठवू शकतो. जर आपल्या इथे गावामध्ये असे कोणते लक्षणं आढळले तर डेंग्यूचीच असतील असं नाही, त्याच्या व्यतिरिक्त दुसराही आजार असू शकतो. त्याच्यामुळे यातल्या स्नायूत सांधेदुखी किंवा अंगावर लाल पुरळ येणे, त्याच्यामुळे सगळी जी त्या व्यक्तीमध्ये आढळणारी लक्षणं आहेत. तर पुढे बघू डेंग्यूचा प्रतिबंध. आता मगाशीच मी बोलली, जे आपल्या घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका, म्हणजे जे फुटके ड्रम बादल्या जे काय असतं त्यामध्ये हे तयार होत असतात. पाण्याच्या टाक्या, ड्रम, बादल्या झाकून ठेवा, म्हणजे जे ओल्या कपड्याने बांधून ठेवलं तर त्यामध्ये प्रमाण कमी वाढतं ते मच्छर अंडी घालण्याचं. तर आपल्या त्या गावातल्या लोकांना आपण मीटिंगमध्ये अशा सूचना देत असतो. आठवड्यातून एकदा कूलर, फुलदाण्या, टायर इत्यादी रिकामे करून स्वच्छ करा. आपल्या प्रत्येकाच्या घरी वेगवेगळं पाणी साचण्याचं म्हणजे फुलदाण्या असतात, कोणाकडे कूलर असतं, कोणाकडे फ्रीज असतो, तर त्याच्या पाठीमागच्या याच्यामध्ये पाणी साचतं. म्हणून आपण त्यांना सांगायचं आहे. पूर्ण बाह्याचे कपडे वापरा. बरोबर, हे मच्छर आहेत जे दिवसा चावणार आहेत, मग आपण दिवसभरामध्ये फुल स्लीवलेसचे ड्रेस घालायचे आहेत. आपण त्यांना सांगू शकतो, किंवा स्वेटर घातला तरी चालेल. घर व परिसर स्वच्छ ठेवा. आपण आपल्या बैठकीत सांगू शकतो. तुम्ही याच्यापेक्षा चांगलंही अजून काही सांगू शकता. VHNCच्या बैठकीत पुढील गोष्टी कराव्यात. त्यामध्ये आहे प्रत्येक घरात आठवड्यातून 1 दिवस ड्राय डे पाळणे. मगाशीच बोलली मी तुम्हाला, कोरडा दिवस पाळायचा आहे. आणि दुसरं आहे ते गावात स्वच्छता मोहीम राबवणे. बरोबर, आपण आहे ते गावात स्वच्छता मोहीम म्हणजे मच्छर तयार होतात जास्त, त्याच्यामुळे आपण आपल्या ग्रामपंचायतमध्ये फवारणी करून घेऊया, किंवा आपण इतर काही लोकांना मीटिंगमध्ये सांगू शकतो की तुमच्या परिसरातील तुम्हीच काळजी घ्या आणि तो कचरा जो ओला सुका जो काय असेल तो आपण उघड्यावर न टाकता
एका सुरक्षित ठिकाणी टाकून, जेणेकरून मच्छर तयार होणार नाहीत. डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे नष्ट करा. बरोबर, डासांची उत्पत्ती आता गटार नाले याच्यामध्ये होतात का? नाही होत, ते स्वच्छ पाण्यात होतात. म्हणून मग ते स्वच्छ पाणी आहे ते कुठे कुठे असतं, आपण ते त्यांना सांगायचं तुमच्या घरामध्ये बाटली पाण्याची कुठे ठेवता भरून, काही वेळेस त्याचं झाकण नसतं, मग ते तसंच राहून त्याच्यातसुद्धा तयार होऊ शकतात. म्हणजे एखादं छोटंसं जरी भांडं एखादं असेल तरी त्याच्यामध्ये तयार होत असतात स्वच्छ पाण्यामध्ये. ताप असलेल्या व्यक्तीने त्वरित आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घेणे. बरोबर, ताप आला तो म्हणेल का मी एका गोळीने बरं होईन, पण ते वाढत जातं त्याचा आजार. त्याच्यामुळे आपण त्यांना म्हणायचं की लहान जरी लक्षणं असले तरी आपण ते रक्त तपासणी केल्यानंतर त्याच्यामध्ये रिपोर्टमध्ये काय आजार आहे तो कळतो. म्हणून त्यांना आपण वारंवार सूचना देत असतो. आपल्या खेड्यावरची लोक आहेत त्यांना काही गोष्टींचं नॉलेज नसतं, म्हणून आपण त्यांना अशा मीटिंग किंवा बैठकी घेतलं तर त्यामध्ये आपण त्यांना चांगल्या याच्यामध्ये सांगू शकतो समजावून. आणि ते आहे डेंग्यू, ते म्हटल्याचं एडिस इजिप्तच्या डासामुळे होतात. हा प्रश्नसुद्धा आपल्याला विचारलेला आहे परीक्षेमध्ये, त्यामुळे तुम्ही हे लक्षात असू द्या. आणि हा छोटासा बैठकीचा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या अजून काही मनाने पण तुम्ही त्या विषयामध्ये खूप काही माहिती सांगू शकता. ही थोडक्यात माहिती सांगितलेली आहे मी. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा कशी आहे ती. थँक्यू.